नमस्कार, मी पंजाब डक. 26-27 दरम्यान चांगला जोराचा काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा या परिसरामध्ये ह्यामध्ये 4-5 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भ वासियासाठी आनंदाची बातमी. पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षायचा. हिंगोली, वाशिमकडे पाऊस पडणार आहे. सर्वदूर नाही पण भाग बदलत पडणार आहेत. पिकाला दिलासादायक असणार आहे म्हणून हे लक्षायचं. नांदेड जिल्ह्यात आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला चांगला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षायचा. यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस चालू राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातून अंदाज लक्षायचा. तेलंगणात देखील आज बऱ्याच भागामध्ये रात्रीच्याला पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणाच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये पंढरपूर, आटपाडी तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं. त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा, अहिल्यानगरकडं तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे. पाथर्डी त्या परिसरामध्ये म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टीमध्ये कोल्हापूरपासून राधानगरी असा पाऊस पालघरपर्यंत त्या कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे सरीवसरी म्हणून ते लक्षात यायचं. पण त्याच्यानंतर पुण्याला देखील आज सरीवसरी येत राहतील म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर संगमनेर, अकोल्याच्या सरीवसरी चालूच राहतील. तिथं नाशिककडं इगतपुरीकडं पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडं देखील सरीवसरी पाऊस राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. धुळे, जळगाव, नंदुरबार तिकडं मात्र 26-27-28 दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात येतात. सर्वदूर पडणार नाही पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडं अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडं बेतूल, मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडं त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो इकडं सिल्लोड, नेल्लोड, त्याच्यानंतर इकडं सोयगाव, चाळीसगाव त्या परिसरामध्ये देखील ना आज बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल आणि संभाजीनगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात सगळीकडे असा म्हणावा तसा पाऊस पडणार नाही. विखुरलेल्या स्वरूपाचा 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा असाच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त विदर्भातच पडणार आहे म्हणून विदर्भासाठीच हे खास करून आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये मात्र परतीचा पाऊस एक शेतकऱ्याला तारणार आहे म्हणून ते एक अंदाज आताच लक्षात घ्यायचा. 25 ऑगस्ट 26-27-28 दरम्यान चांगला पावसाचा जोर विदर्भातच राहणार आहे म्हणून हा विदर्भ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. विदर्भामध्ये काय होणार आहे, कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं ते कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. मग मराठवाड्यामध्ये कोणता, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा ह्या परिसरामध्ये काय होणार, मग रिमझिम पाऊस पडणार म्हणून हे विदर्भामध्ये जास्त पडत असल्यामुळे मराठवाड्याला रिमझिम 25-26-27-28 दरम्यान येणार आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात. पण ते पण सर्वदूर नाही काही भागातच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. हे पाऊस महाराष्ट्रामध्ये ह्या महिन्यात कशामुळे नाही आलं तर त्याचं खरं कारण सांगतो की काय होतं की विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या जवळजवळ कमी दाबाचे पट्टे तयार झाले तर ते काय होतात, ते सरळ नागपूरकडे येतात. नागपूरकडून काय होतात, इकडं अमरावतीकडून इकडं बैतूलहून इकडे इंदोरकडे जात असल्यामुळे एका पाठोपाठ मग जवळपास 3 लो प्रेशर कमी दाबाचे पट्टे तिकडंच चालले. तर मग तिकडंच जात असल्यामुळे महाराष्ट्रातलं सगळं बाष्प तिकडे खेचलं जातं म्हणून महाराष्ट्रातला सध्या पाऊस बंद आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एवढा जोर धरून पाऊस नाही. मग महाराष्ट्रात जोर धरण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की मछलीपट्टम आहे, म्हणजे इकडे चेन्नईकडं मछलीपट्टम आहे. त्या मछलीपट्टममध्ये काय होतं, सप्टेंबरमध्ये तिकडे कमी दाबाचे पट्टे तयार झाले त्यानंतर ते पाऊस काय होतो तेलंगणाकडे येतो, तेलंगणातून महाराष्ट्राकडे येतो म्हणून
मग महाराष्ट्रात जर पाऊस चांगला पडायचा असेल तर इकडं मछलीपट्टा, इकडं तेलंगणामध्ये कमी दाबाचा पट्टा होणं गरजेचं आहे. पण भुवनेश्वरकडे कमी दाबाचे पट्टे झाले की ते सरळ पाऊस नागपूरकडे जातो, नागपूरकडून मध्य प्रदेश, इकडं उत्तर प्रदेश, इकडं गुजरातकडं तो पाऊस जात असल्यामुळं महाराष्ट्रातला पाऊस कमी आहे. दुसरं काही याच्यामध्ये काही कारण नाही. त्याच्यानंतर हे सगळीकडे काय व्हायचं, सरळ 3 एका पाठोपाठ 3 कमी दाबाचे पट्टे केले. आणि आता जे नंतर सप्टेंबरमध्ये जे कमी दाबाचे पट्टे येणार आहेत ते काय होणार आहेत, परत अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्याच्यानंतर इकडं मछलीपट्टम, इकडं चेन्नईकडे देखील चांगलं सक्रिय होणार आहे. मग तिकडं वातावरण सक्रिय झाल्याच्या नंतर ते पाऊस महाराष्ट्राकडे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असणार आहे. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो या ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वदूर पावसाची अपेक्षा धरू नका. फक्त विदर्भातच पाऊस पडणार आहे.